शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला एक खळबळजनक मुलाखत दिली आहे। काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं पवारांनी म्हटलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फरक नाही असंही पवार म्हणाले। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णयाबद्दल आता काही नाही, सहकाऱ्यांची चर्चेनंतर विलीनीकरणाबद्दल बोलणार असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीचा निर्णय सामूहिकरित्या घेतला जाईल। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारांचे आहोत। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक आहेत असंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे। काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं पवारांनी म्हटलेलं आहे। पवार नेमकं काय म्हणाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फरक नाहीये। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या निर्णयाबद्दल आता काही चर्चा नाही, सहकाऱ्यांशी चर्चेनंतर विलीनीकरणाबद्दल बोलणार असं पवारांनी म्हटलं। राष्ट्रवादीचा निर्णय सामूहिकरित्या घेतला जाईल। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारांचे आहोत। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक असल्याचं शरद पवारांनी या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहे। ज्ञानेश्वर, शरद पवारांचं हे वक्तव्य आणि लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे झाल्यानंतर हे वक्तव्य चर्चेत येत आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ज्ञानेश्वर, अत्यंत महत्त्वाचं आणि खूप मोठं राजकीयदृष्ट्या शरद पवारांचं हे मुलाखतीतलं वक्तव्य आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी जी गणितं मांडलेली आहेत किंवा ज्या शक्यता वर्तवलेल्या आहेत त्याकडे पाहावं लागेल। ते येत्या 2024च्या लोकसभांच्या निकालाच्या अंतिमता जे चित्र दिसतंय, एक जो अंदाज त्यांना येतोय, त्यानंतरची त्यांची ही 3ऱ्या टप्प्यातली सगळी मतदानाची दिवसाची लगबग संपल्यानंतरचं मोठं विधान आहे। ते असं म्हणतायत की अनेक जे समविचारी पक्ष आहेत ते एकत्र येऊ शकतात, काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। या संदर्भानं त्यांनी ठाकरेंचाही उल्लेख केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भानं त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत काय निर्णय घ्यायचा त्याबद्दल चर्चा करता येईल किंवा आताही तुर्तास याबद्दल काही सांगता येणार नाही असं म्हटलेलं आहे। पण जो सूर आहे त्यांचा तो महत्त्वाचा लक्षात घ्यावा लागेल, कारण एकूणच देशामध्ये महायुतीच्या किंवा इंडिया आघाडीच्या ज्या जागा येणार आहेत त्याचे सगळे आडाखे बांधत असताना शरद पवार यांनी ही भूमिका घेणं, हे वक्तव्य करणं, याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहावं लागेल। काय नेमकी वेगळी समीकरणं शरद पवारांना यातून मांडायची आहेत, काय सुचवायचंय हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। वेगवेगळ्या शक्यता, वेगवेगळ्या चर्चा या निमित्तानं निर्माण झालेल्या आहेत आणि आज दिवसभरात या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होताना पाहायला मिळते। राजकीय वर्तुळामध्ये देखील हा विषय चर्चेचा ठरलेला आहे। शरद पवारांच्या या विधानानंतर, या स्टेटमेंट नंतर आता राजकीय वर्तुळामध्ये काय नेमक्या प्रतिक्रिया येत आहेत? ज्ञानेश्वर, शरद पवार यांचे स्टेटमेंट समोर आहे आणि यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये नेमक्या काय चर्चा सुरू झालेल्या आहे? राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत। भाजपकडून दरेकरांनी सकाळी जेव्हा भूमिका मांडली तेव्हा ते असं म्हणतात की शरद पवारांकडून हा केविलवाना प्रयत्न सगळ्यांना एकत्र आणण्याचा सुरू आहे। याच भाजपच्या भूमिकेवर जेव्हा सुप्रिया सुळेंना उत्तर विचारलं तेव्हा सुप्रिया सुळेंनी मात्र या भाजपच्या टीकेला उत्तर देण्याचं टाळलेलं आहे। मी कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य यावर करणार नाही असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। मात्र आपल्याला याच्या पलीकडे जाऊन भूमिका ज्या लक्षात घ्याव्या लागतील छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांच्या, त्या शरद पवारांच्या संबंधानं सकारात्मक आहेत का हेही तपासावं लागेल। जे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते खरंच काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या टोनमध्ये, मूडमध्ये आहेत का, हे त्या पक्षांसोबत चर्चा करून त्यांची काय नेमकी भूमिका आहे हे जाणून घ्यावं लागेल। अर्थात भाजपकडून शरद पवारांच्या या वक्तव्यावर टीका व्हायला सुरुवात झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। अर्थात धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी। तर यावरती विविध नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही बघूया। जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीएचा, त्या एनडीएचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांनी इंडियाच्या हातात या देशाची सत्ता देण्याचा निर्धारच केलेला आहे। कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे।
म्हणून पवारसाहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष. तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही, पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी, म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा काही ती एक फ्रंट उघडलेली आहेच काय. आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल का ओडिशा असेल का इतर काय असेल, ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेले आहे. पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवारसाहेबांचा, आणि संपूर्ण देशामध्ये काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात. त्याच्यामुळे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल. साहेबांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली, त्यातली साहेबांची भूमिका तुम्ही ऐकलीच आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? जेनरिक स्टेटमेंट आहे त्यांचं.